शोधनीयसारखे लक्ष्मण माने या कार्यक्रमाचे निमंत्रक अरुण खोबरे आणि ॲडव्होकेट जयदेव गायकवाड संघटनेचे आमचे सहकारी प्रशांत जगताप, व्यासपीठावरचे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा दिवस सामाजिक चळवळीच्या दृष्टीनं आणि एक वैचारिक दिशा ही देण्याच्या संदर्भात महत्त्वाचा असा दिवस आहे. कारण या 24 ऑक्टोबरला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि महाराष्ट्रामध्ये किमान विचारावर आधारित भूमिका मांडणारा एक मोठा वर्ग हा तयार होऊ शकला आणि त्याचा लाभ समाजाच्या दृष्टीनं झाला. याच दृष्टीनं याच दिवशी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल रिसर्च सेंटर या संस्थेचं उद्घाटन होत आहे. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. हे सेंटर पुण्यामध्ये होतं आहे. आपण अपेक्षा करूया की या सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी दिशा आपल्या सगळ्यांना दिली त्या संदर्भात एकंदर आजची स्थिती, आजची आव्हानं यासंबंधी विचार विनिमय करणारं हे केंद्र होईल. नव्या पिढीला प्रोत्साहित करून लिखित स्वरूपामध्ये त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांची भूमिका ठेवावी यासाठी उपयुक्त होईल. आणि त्या दृष्टीनं जयदेव गायकवाड यांनी हा कार्यक्रम हातामध्ये घेतला, उपक्रम हातामध्ये घेतला. तो माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं मूळ पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर हे नाव निघाल्याच्या नंतर सर्वसामान्य माणूस कटाक्षाने संविधानाचा उल्लेख त्या ठिकाणी करतो. आणि ही गोष्ट खरी आहे. हा देश एकसंघ राहिला. काही आव्हानं आहेत, काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्यासाठी वेळप्रसंगी संसदीय साधनांचा आधार घेऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ही गोष्ट मान्य करायला पाहिजे, आजपर्यंत हा देश एकत्र आहे आणि तो एकसंघ ठेवण्यासाठी संविधान यांचं योगदान हे प्रचंड आहे. आपला देश आणि देशाचा नकाशा हा आपण नजरेसमोर ठेवला तर आजूबाजूला काय चाललेलं आहे. एका बाजूला पाकिस्तान, तिचा अस्तित्व आहे. नेपाळसारखा देश शांतता प्रिय आणि भारताचा मित्र म्हणून ओळखला जाणारा देश. आज त्या ठिकाणी स्थिती एकदम बदललेली आहे.
ज्या बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी या देशाच्या जनतेनं मोठी किंमत दिली, आज त्या बांगलादेशमध्ये अस्थिरता आहे. खाली आपण गेलो तर श्रीलंकेमध्ये सुद्धा राज्य परिवर्तनं अलीकडच्या काळात सतत होत आहेत आणि भारत आणि भारताच्या भोवती अस्थिर आणि अस्वस्थता असलेले आज या देशांची मालिका आहे. आणि असं असताना भारत मात्र एका वेगळ्या दिशेने जातोय आणि याचं 100% श्रेय बाबासाहेबांनी जे संविधान तुम्हाला मला दिलं त्यामुळेच आज ही स्थिती ही तुलनात्मकदृष्ट्या इतरांच्यापेक्षा अधिक वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान हे आपण कधी विसरू शकत नाही. बाबासाहेब म्हणलं की संविधानाचा विचार करतोय. आजच्या या कार्यक्रमामध्ये ते सांगितले की विषयामध्ये भारतीय संविधान आणि संसदीय लोकशाहीमध्ये असलेली आव्हानं. ज्याचं भाषण सुरुवातीला जयजयनी केलं आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी गुजरातमधल्या काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यामध्ये सत्यता असेल तर या आव्हानाचं स्वरूप हे हळूहळू किती गंभीर होतं आहे याची खात्री आपल्या सगळ्यांना पाहिजे. आज भारतीय संसद ही हा देश हे कथेवर ठेवण्यात महत्त्वाचं योगदान देत आहे. अनेक विचाराचे लोक आहेत, भूमिका मांडतात. पण ही भूमिका मांडत असताना फार मोठा वर्ग असा आहे ज्याची स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व याच्यावर फक्त निष्ठा आहे. पण या आव्हानामध्ये कधी कधी चिंता वाटायचं चित्त दिसतं की अनेक निर्णय असे काही घेतले जातात की निर्णय घेण्याचं व्यासपीठ जे आहे त्या व्यासपीठाला बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी उभ्या आयुष्यामध्ये देशाच्या संसदेचं चित्र तुम्ही पाहिलेलं आहे. इंडियन पार्लमेंट मी स्वतः अनेक वर्ष या संसदेमध्ये आहे. तिथं काही निर्णय होतात, घ्यायचे असतात, त्यासंबंधी एक प्रकारचा डायलॉग असतो. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असता. आज जे राज्यकर्ते आहेत त्यांचा दृष्टिकोन, डायलॉग, सुसंवाद या गोष्टीवर विश्वास त्यांचा आहे का नाही याची शंका येते. आणि त्याचं साधं उदाहरण भारताची लोकसभा अनेक वर्ष त्या ठिकाणी अनेक धोरणं झाली, नीती झाली आणि एक दिवशी आम्हा लोकांना पार्लमेंटमध्ये कळलं गेलं की आता एक नवीन वास्तू होते आणि ती नवीन वास्तू झाली. न त्याची चर्चा न सुसंवाद. आणि झाल्याच्या नंतर एक दिवशी तुम्हाला मला पाहायला मिळतं कुणीतरी दक्षिणेतून एक स्तंभ हातात घेऊन एक टोळी येते आणि ते सदनामध्ये चक्क टाकून त्या ठिकाणी तो स्तंभ स्थिर करण्याचं काम करतो.
काय फायदा संबंध, कुणी निर्णय घेतला, कशासाठी घेतला याची कधी चर्चा झाली नाही. पण श्रद्धा माझी ही आहे, संविधानावर असा विश्वास आहे हे दाखवण्याच्यासाठी कृती वेगळी आणि ती साधी. सभागृहात आल्याच्या नंतर संविधानाची फरक ठेवायची आणि त्याच्यासोबत डोकं टेकवायचं. आणि ते झाल्याच्या नंतर आता या देशाची संसदीय लोकशाही पद्धती जतन करण्याच्याबद्दलची जी आपल्यावरची जबाबदारी त्यातनं आपण मुक्त झालो असा विचार करणारे आज राज्यकर्ते या देशात. आव्हानं अनेक आहेत, त्याचा मी खोलात जाऊ इच्छिते. आधीच्या वक्त्यांनी त्याच्याबद्दलचे विचार मांडले. हे महत्वाचं आहे. तसं शक्तिशाली कसावी, सुटका आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महत्वाचे दाखवली. आणि सुद्धा मंत्रिमंडळामध्ये केलं. बाबासाहेबांनी जो एक निर्णय घेऊन ठेवला की या देशामध्ये सामान्य माणसाचा त्याचा प्रश्न शोधायचा असेल तर पाणी याच्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात त्यांनी करतात. हिमालयातनं प्रचंड पाणी हे कुठं थांबवू शकलो आणि शेतीला ते उपलब्ध करू शकलो तर माझी खात्री, त्यांची खात्री होती की या देशाचा हा बळीराजा उत्पादन वाढवेल आणि भुकेची समस्या ही सोडवेल. त्या देशामध्ये लाकडा रांजण यासारखी मोठी धरणं याची पूर्ण तयारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या आधीच्या काळाच्या मंत्रिमंडळात. पाण्याच्या बरोबर वीज हा महत्त्वाचा जिथं वीज संस्थेतला नाही उपलब्ध आहे ते यशस्वी होतात. त्या कालखंडामध्ये विद्युत पुरवठा सगळीकडे नव्हता. मला आठवत आहे 1950 सालामध्ये मी 10 वर्षाचा असतो. माझ्या गावामध्ये अशी वीज नव्हती. कोणत्या खाजगी वीज आहे त्यांनी
यायची आणि तिची ही मर्यादित असायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस जलविद्युत खातं होतं त्यावेळी हा विचार केला की या देशाला दारिद्र्यातून बाहेर काढायचं असते तर विजेची उपलब्धता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याची पूर्तता करायची असेल त्यामुळे काही ठिकाणी अधिक वीज, काही ठिकाणी विजेची कमतरता. एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एकव्या विजेचं मोठं केंद्र पुण्याच्या आजूबाजूची शोधली स्वातंत्र्याच्या नंतर केलेली त्याची कोयना होते. आज त्या कोयनेच्या नंतर उजनी, जायकवाडी आणखी अनेक धरणं झाली आणि त्याचा परिणाम या राज्याच्या विकासाला अनुकूल असा प्रकारचा झाला. बाबासाहेबांनी हाच निर्णय त्या काळामध्ये केला 47 साली आणि त्यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये लाकडा रानगड या धरणातून शेतीला पाणी मिळेल पण त्यावर इथं वीजही तयार झाली आणि तयार झालेली वीज या 2 राज्याची गरज भागून अधिक असेल त्याची इतरत्र सुद्धा दिली पाहिजे आणि त्यासाठी पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन नावाच्या संस्थेची मागणी याचा निर्णय फाईलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यांचा सर्व दृष्टिकोन हा देशाची उभारणी करणं, देशाचा सामान्य माणूस स्वतःच्या पायावर आत्मविश्वासानं उभं राहतोय याची खबरदारी केलं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बाबाचं लिखाण अनेक दृष्टीनं प्रसिद्ध आहे. माझ्याकडं राजाची सूत्र होती त्या 2 गोष्टी मी केल्या. बाबासाहेब आंबेडकर यांचे लिखाण याच्यावरचे ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा आणि त्यात असेपर्यंत जवळपास 9 ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्याची आज काही 16-17 पर्यंतची संख्या घेतली आणि तसंच का महात्मा ज्योतिबा फुले यांचं संपूर्ण जीवनकाळ या संबंधीचे ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा निर्णय लोकांनी घेतलेला होता. त्याची उपयुक्तता आजही त्या ठिकाणी होते. पण सगळ्या दृष्टीनं त्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही बघता त्यांनी अनेक गोष्टी लिखाण केल्या. प्रॉब्लेम ऑफ रुफीचा प्रॉब्लेम या संबंधीचा हा परदेशामध्ये गाजला. कोलंबो युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर आम्ही लोकांनी एकदा जशी संधी मिळाली विनंती केली की बाबासाहेब इथं कुठे होते, त्यांचं योगदान काय, कोणत्या ग्रंथालयामध्ये तासनतास बसत आणि त्यांच्या काय या संबंधीची माहिती आम्हाला घेण्याची इच्छा आहे. आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणच्या विद्यापीठांनी त्याची सुविधा सगळ्यांच्यासाठी करून ठेवलेली आहे. आणि म्हणून अनेक गोष्टी अशा आहेत की त्या बाबासाहेबांच्या नव्या पिढीच्या सोबत सातत्याने येण्याची आणि तसं काम करत संस्थात्मक उभारणी याची आवश्यकता असते. करून त्या तयारी असते त्याची आवश्यकता असते. आणि आज या ठिकाणी जे सेंटर उभं असते त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार करणं, चरित्र संस्था व्याख्यानमाला आयोजित करणं
असे अनेक उद्देश त्यांनी ठेवले. दिल्लीमध्ये असं एक सेंटर आहे बाबासाहेबांच्या संदर्भातलं. पण आयुष्याचा महत्त्वाचा काळ जिचा महाराष्ट्राचा गेला त्या महाराष्ट्राचं त्यांचं योगदान हे बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विचाराच्या संबंधी जनमानसामध्ये एक प्रकारचं सुसंवाद साधण्याचं काम सेंटर आणि त्यांच्या मित्रांनी हा निर्णय आपला सुरू करण्याचा घेतला. तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण पूर्ण सक्ती साथ त्यांच्या मागे उभं करू आणि हा आंबेडकरी विचाराची एक भूमिका नव्या भेटीमध्ये सखोल कशी जाईल त्यासाठी एक विश्वासानं काम करावं केंद्र म्हणून त्या ठिकाणी बघितलं जाईल याची खात्री मला आहे. ग्रंथ त्यांनी लिहिलेलं लिखाण ते आज पुढे आलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये सरकारच्या वतीनं ग्रंथ प्रदर्शन होतं. मध्यंतरी एका ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन होतं, सरकारच्या वतीनं होतं. मी औत्सुक्याने त्या ठिकाणी गेलो. मला वाटतं बाबासाहेबांचे महात्मा ज्योतिबा फुल्यांचे अनेक ग्रंथ त्यांचं लिखाण त्या ठिकाणी बघायला मिळेल. कुठंतरी एक दोन दुसरी पुस्तकं बघायला मिळेल. आणि मिळालं काय बघायला, वंशेस ऑफ सॉल्ट गोलवलकर गुरुजी यांचं लिखाण आणि त्यांनी केलेलं काम यावरची पुस्तकं सहजपणानं त्या ठिकाणी. आणि म्हणून सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून वास्तवतेवर आधारित समस्येचा पुरस्कार करणारं लिखाण नव्या पिढीच्या समोर कितपत येईल याची खात्री देत नाही. आणि त्यासाठी अशा सेंटरची गरज आहे. ज्याच्यावर तुम्ही या सर्व पुढाकार घेतात, तुम्ही काही नका इथं बसलेले आणि सगळेजण तुमच्या पाठीशी मजबूतीने जाऊ. हा विचार मांडण्याच्यासाठी जे जे लोक पुढे येतात, तयारी करतात, योगदान देतात, त्याला शोधा, त्याला प्रोत्साहित करा. त्यांच्या मार्फत ती लेखणी जागतिक विचाराची समतेच्या विचाराची पुरस्कार करणारी कामाच्यासाठी उपयुक्त होईल अशा प्रकारची कामगिरी या सेंटरच्या मार्फत तुम्ही लोकांनी करावी एवढीच अपेक्षा माझ्यासारख्याची आहे. आणि ती कराल हाच विश्वास या ठिकाणी बाळगतो. आणि या सेंटरचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. 132 रुपये तोळा चांदी, 1,40,000